ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 6. मागच्या काही भागात भगवंतांनी क्षेत्राच्या सर्व तत्वांविषयी विवेचन केले. त्यानंतर त्या क्षेत्राच्या बंधनातून सोडवणारे ज्ञान कोणते, कसे, हा महत्त्वाचा भागही थोडक्यात सांगितला. आता असे ज्ञान ज्याच्या बुद्धीत उदयाला येते, तो ज्ञानी मनुष्य कसा असतो, त्याची चिन्हे, लक्षणे कोणती, हे आता ते सांगणार आहेत. ते म्हणाले, पार्था, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, क्षमा, आर्जव, गुरुसेवा, शुचित्व, स्थैर्य आणि निग्रह ही ती लक्षणे होत. ज्ञानी पुरुष कधीही कुणाशी बरोबरी, कुरघोडी वा स्पर्धा करीत नाही. मोठेपणा मिळाला तर त्याला संकोचून जायला होते. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे किंवा मोठेपणा वर्णावा, सर्वत्र आपली ओळख असावी, असेही काही त्याला वाटत नाही. उलट ते त्याला नकोच असते. सत्कार, मान सन्मानाची त्याला मुळीच आवड नसते. त्याच्या ठायी बृहस्पतीसारखे ज्ञान जरी असले तरीही तो ते लपवून बळेच वेळ पांघरतो, कारण त्याला लोकप्रियता नको असते. एकांतवास किंवा शांतता त्याला अधिक प्रिय असते. उलट जगाने आपली हेटाळणी करावी, आपल्याला टाळावे, नातेवाईकांनी विचारू नये, आपले जगणे अगदी गुप्तपणे असावे असे त्याला वाटते. जगे अवज्ञाची करावी, माऊली म्हणतात, जगे अवज्ञाची करावी, जगाने आपला अपमानच करावा. संबंधी सोयची न धरावी, म्हणजे सगळ्या सोयऱ्यांनी प्रेमसंबंध आपल्याशी ठेवूच नयेत. ऐसी ऐसी जीवी चाड बहु, अशा प्रकारची इच्छा त्याच्या मनात फार असते. कारण का, तर त्याला त्या ब्रह्मसुखातच रमायचं असतं, म्हणून त्याला एकांतवास आवडतो. एकांतवासात वाऱ्याशी, आकाशाशी संवाद करावा, झाडापेडांवरच प्रेम करावे, यातच त्याला गोडी असते. ज्ञानी पुरुषाच्या ठायी अशी अमानित्वाची लक्षणे असतात. आता अदंभित्वाची लक्षणे ऐक. लोभी पुरुष जसा जीव गेला तरी धन कुठे आहे ती जागा सांगत नाही. किंवा खोडाळ गाय असते, ती पान्हात चोरून ठेवते, लवकर सोडत नाही, दूध देत नाही. अथवा शेतकरी आपण पेरलेले बी जसे मातीखाली झाकून टाकतो, त्याप्रमाणे जो मनुष्य स्वतः केलेले दान, पुण्य इत्यादी लपवून ठेवतो, त्या पुरुषाच्या अंगी अदंभित्व असते. दंभ नसतो, म्हणजे त्याला मिरवायचे नसते. असा पुरुष देहाचे अवाजवी कौतुक करीत नाही. आपण मोठे तपस्वी आहोत हे दाखवण्यासाठी टिळे, माळा धारण करीत नाही, साधा राहतो. स्वतः केलेल्या धर्मकृत्याचा डांगोरा पिटत नाही, विद्वत्ता मिरवत नाही, परोपकार बोलून दाखवत नाही. स्वतः काटकसरी असला तरी दानधर्माच्या बाबतीत मात्र हात मोकळा सोडतो. असा तो वरवर सामान्य वाटतो, पण पाहू जाता जो श्रेष्ठच असतो तो अदंभित्वाचे प्रतीक आहे असे जाण. आता पुढचा गुण जो अहिंसा, त्याविषयी पाहू. अहिंसेविषयी अनेक विचित्र मतमतांतरे आहेत. फांद्या तोडून वृक्षाचे रक्षणार्थ त्याच फांद्यांचे कुंपण करावे, किंवा स्वतःचेच हात तोडून शिजवून क्षुधाशांती करावी, अशा प्रकारचे विपरीत आचरण म्हणजे अहिंसा, अशी काहीतरी विक्षिप्त मते याच्यामध्ये दिसतात. दुष्काळाच्या निवारणार्थ पर्जन्येष्टीसारखे काही यज्ञ करावेत असे वेद म्हणतो, आणि यज्ञात पशुहिंसेला अनुमती असल्याने यज्ञासारख्या पवित्र कार्यात हिंसा घडते.
मग त्या यज्ञकर्त्यांना अहिंसा कशी बरे भेटेल? ज्याची सुरुवातच हिंसेने असते त्यामध्ये ही अहिंसा कशी भेटेल? परंतु वेदाज्ञेने झालेली हिंसा ही काही झाले तरी हत्याच ठरते आणि ते परमार्थासाठी योग्य नव्हे. म्हणून त्याचा अर्थ जो काही लावलेला आहे यज्ञाचा, त्यात पुष्ट पशुचे हवन करावे असं म्हटलेलं आहे. पण पुष्ट पशुचे हवन न करता पिष्ट पशुचे म्हणजे एखाद्या पिठाने तयार केलेल्या अशा पशुचे प्रतिकात्मक हवन करावे. असो तर हे झाले वेदांचे. अरे, आयुर्वेद देखील अशाच वृत्तीचा आहे. यामध्येही रुग्ण मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी जिवंत झाडे मारली जातात. काहींची साल काढली जाते. काहींचा गाभा उकडून त्याचा अर्क वा काढा करतात. इतकेच काय, जिवंत प्राणी मारून त्याचे पित्त अथवा इतर अवयव काढून दुसऱ्या जीवाचा प्राण वाचवला जातो. ही काय अहिंसा झाली? हे म्हणजे नांते घर मोडून देवळे बांधावी किंवा पांघरुणे जाळून ऊब घ्यावी किंवा बैल विकून गोठा बांधावा तसे होते. एवढेच कशाला, काही धर्मामध्ये जीवजंतूंची सुद्धा हिंसा होऊ नये म्हणून पाणी गाळून घेतात. पण ते गाळताना कितीतरी जीव मरतातच की. तिकडे कोणाचे लक्ष नसते. किंवा कोणी कोणी हिंसा नको म्हणून न शिजवलेला आहार घेतात. पण कच्चे खाल्ल्यामुळे शरीराचे पोषण नीट होत नाही. शिवाय ते कच्चे जरी असले तरी वनस्पतीचे आलेले ते चैतन्यमयच असते. त्यामुळे तीही हिंसाच. व शरीराचीच एक प्रकारे हिंसा नाही का होत मग? कारण शरीराचे पोषणच जर नीट झाले नाही तर शरीराची हिंसा केल्यापैकीच आहे. कच्चे खाऊन कसे काय जमेल? असो, हे झाले इतरांच्या मताबाबतीत. आता अहिंसेविषयी माझे स्वतःचे मत काय आहे ते ऐको पार्था. हरिओम तत्सत. भाग 6 समाप्त.